पहिला आपण मंचुरियन डायरेक्ट त्याच्या आधी मॅगी खाऊ. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. परत नवीन व्हिडिओ घेऊन आलो. परत तीच व्हिडिओ, तीच मजा, तीच धमाल. आपण कसली धमाल माहिती आहे तुम्हाला? कॅम्पिंगची जी सिरीज चालू केली ना, थांबायचं ना आता, फक्त कॅम्पिंग. आता ही 5वी व्हिडिओ मे बी कॅम्पिंगची. तर आज पण आपण पनवेलला चाललो आहे. पण लोकेशन कुठलं आहे ते तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला जाऊनच कळेल. साहिल भाऊ जॉईन झालेले आहेत, तो दुसरा साहिल पण जॉईन झालेला आहे. आणि आपले संघटनेचे अध्यक्ष आपल्याला डायरेक्ट पनवेलला भेटतील. पनवेलला जाऊया त्याला घ्यायला. तिकडे सामान विमान पण घ्यायचं आपल्याला. जेवण आज काय असणार आहे? जेवण माहिती आहे का काय? आज बहुतेक मंचुरियन वगैरे, चायनीज वगैरे बनवू. आज चायनीजचा आयटम प्लॅन चालू आहे, पण अजून फिक्स नाही. आता जाऊन शेफला जाऊन भेटू, तेव्हाच आपल्याला डायरेक्ट कळेल तिथे. तर आता जाऊया आपण डायरेक्ट पनवेलला जाऊन भेटूया. लागलेली जोरात भूक एकदम. समोसा घेतलाय आणि आपले संघटनेचे अध्यक्ष पण आलेले आहेत. आता छोटं मोठं सामान घ्यायचं आपल्याला किराण्याचं आणि घ्यायचं आहे. हे सामान किती घ्यायचं आहे? छोटं मोठं सामान घे. आता जेवणाचं बघूया काय प्लॅन आहे, मग निघायचं. मग किराणाच्या दुकानात आलं फायनली. आता इथून सगळं सामान घ्यायचं आहे, जे काय आपल्याला जेवणाला लागणार आहे ते. चायनीज हे खूप काय काय बनवणार आहे, कारण का टायमिंग आपल्याकडे जास्त आहे आज. काय बोलतो रे? रेसिपी किती असणार आहेत आपल्याकडे? रेसिपी खूप आहेत अजून. अर्धे बघे थोडे आहे. सगळं सामान घ्यायचं थोडं थोडं मोठं सामान घेऊन डायरेक्ट निघा. ते गेले दुसरीकडे सामान घ्यायला, आपण इकडून सामान एवढं सामान घेतलेलं. पीठ बीठ दूध कुरकुरे आणि तिथं गेला तो टॅमॅटो आणायला. झालेलं आहे. निघालेलो आम्ही पावण्याच्या रस्त्यावर 4:15 वाजता निघालेलो. 6 वाजले इकडेच. अजून अर्धा पाऊण तास लागेल आम्हाला पोहोचायला. फुल ॲडव्हेंचर चालू आहे. रात्रीचं म्हणून यायचं नाही कुठं. रात्रीचं आलो ना की असा सीन होतो बाई. जागाच एक तर अनोळखा स्पॉट आणि वरतून जागा आम्हाला सापडत नाही की कॅम्पिंग करायची कुठे. व्ह्यू पण नाही पाहिजे आम्हाला, कॅम्पिंगला जागा पण चांगली पाहिजे. आता काय बोलतो? सगळंच पाहिजे. आताच बघूया, शोधतोय आम्ही जागा. जागा शोधून आम्ही बघूया कोणती जागा शोधते भेटते बघू. आता जागेवरती पोहोचलेलो आहे. मोरबे डॅम आपली जागा आहे या टायमाला. पण जो व्ह्यू दिसणार तो सकाळीच दिसणार आहे. परत आम्ही जर लेट कोशिश केली की आपण येऊ, पण यायला आपल्याला काही जमलं नाही. पण आपल्याला डायरेक्ट सकाळचा व्ह्यू दिसेल. आता आपण टेंट लावूया. 2 टेंट आहे या टायमाला. पण बघा, एक या साईडला आहे आणि एक या साईडला. आता आपण डायरेक्ट दोन्ही टेंट लावून घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपले दोन्ही टेंट रेडी झालेले आहेत. आता फटाफट जेवण बनवायला घ्यायचं, कारण का आपल्या शेफ भाऊला लागलेली एकदम जोरात भूक. तर आपण पहिले बघूया आता काय काय घ्यायचं. तर आता पहिले टेंट लागून झाले. आता फटाफट सगळं आवरूया आणि डायरेक्ट जेवण करताना घेतला. 2 टेंट आपले मस्त झालेले आहेत. आणि आम्ही एक नवीन लाईट घेतलेली आहे. नवीन लाईट म्हणजे भावाला सॅन्टा येऊन गिफ्ट करून दिलाय या इच्छा गावाला. बंद झाली ती. हे बघा, उघडा मामा बसलाय आतमध्ये. आता पटापट जेवण बनवायला घेऊया. भूक मला पण लागली. आता शेफ भाऊ, पहिलं जेवण काय? पहिला आपण मंचुरियन बनवू. मंचुरियन डायरेक्ट त्याच्या आधी मॅगी खाऊ. मॅगी फिर मंचुरियन फिर पनीर मसाल्यावर सगळ्यात मसाला येतो असतो का? क्रिस्पी पण बनवतो आपण. पनीर बघूया आता काय काय पनीरचं बनवणार आहे. पनीर घेऊन आलेलं आहे. किती 2-3 किलो घेऊन आलाय. 2-3 किलो भाऊ पनीर घेऊन आलेलं आहे. आता बघूया पनीरचं काय काय बनवणार आहे. पहिले मॅगी घेऊया बाई. मॅगी फर्स्ट प्रायोरिटी आहे बाई आपली. आल्या शेफ भाऊची तयारी चालू झालेली आहे. कोबी कापायला घेतलेले. काय बनवतात? मंचुरियन. अरे पहिले मॅगी होती. मॅगी तर बनवायची ते साईड बाय साईड. आता पहिले कोबी नंतर काय काय मिक्स करणार आहे? कोबी नंतरला आपल्याला कांदा पत्ता झाला, परत शिमला मिरची झाली, गाजर झालं. आपण सगळे आयटम टाकणार आहे. मंचुरियन मध्ये एवढे आयटम पडत नाही, तरी पण आपण टाकणार आहे. आपण खाणार आहे स्पेशल मंचुरियन. काय स्पेशल मंचुरियन? चला आता डायरेक्ट मंचुरियन बनवताना भेटूया. बाग कटिंगचं सगळं काम झालेलं आहे ऑलमोस्ट. आता आपले साहिल भाऊ घेत आहेत मॅगी बनवायला. कारण का लागलेल्या सगळ्यांना भुका. आपला मंचुरियन होईपर्यंत टाईम लागणार आहे. तर आपण पटापट मॅगी बनवून मॅगी खाऊन घेऊया. आपली गरम गरम मॅगी झालेली आहे. एकदम तिखट बनवलेले आज. एकदम स्पायसी बनवले. एकदम भूक लागलेली आहे जोरात. मंचुरियन कुठे तर आपले आहे बघा. मंचुरियन मस्त
आकार देऊन झालेला तर फक्त असं तेलात मला पण सोडायचं तेलामध्ये एकदम. त्याच्यानंतर काय ग्रेव्ही बनवणार ना रे तेलाची? ग्रेव्ही तेलाची नाही, मंचुरियनची. मंचुरियनची ग्रेव्ही ग्रेव्ही बनवलं असतं आणि त्याच्यानंतर मग पनीर बनवायला घेऊया. आता पहिले खाऊन घेऊया कारण का लागले जोरात भूक. हे बघा, बघा दिसतात का गरम गरम वाफा एकदम कढईतून अशी डायरेक्ट. भावाने एकदम मस्त बनवलेली मॅगी. आता खाऊया कारण का लागले जोरात भूक. कशी आहे रे? मस्त. एक नंबर झाली बाय मॅगी. आता मस्त पटापट खाऊया आणि जेवूया. बघा जेवणाचं सामान अर्धा रेडी, पूर्ण पसारा केलेला आहे आम्ही इकडं. जेवणाचं सामान रेडी, फक्त मंचुरियन बनवायचे बाकी आहेत. पटापट तेलात तळायचे बाकी आहेत. आता डायरेक्ट तेलात तळून आणि भेटू. तेल बिल मस्त गरम झाले. भाऊ मस्त आपलं तिकडं गोळे बनवते. तांबे टाकू नको. आता मस्त आपण तिकडं भांडी धुवायला गेले, ते भांडी धुत आहेत तिथे. मॅगी झाले का मस्त आता भांडी बिंडी धुत आहेत. आता आपण मस्त मंचुरियन तळून घेऊ. तळून झाल्यानंतर आपल्याला बनवायचं त्याचं काय म्हणायचं, ग्रेव्ही बनवायचं मस्त मंचुरियन ग्रेव्ही. तेव्हा मित्रांनो कसं एकदम बॉईल आला आहे एक नंबर. मस्त काय सुंदर आहे मंचुरियन म्हटलं बाई, तोंडात पाणी पहिले. मंचुरियन लवर आपण एक बघा आले आले ते चल रेडी झालेले आहेत मंचुरियन. भूक लागली आता पटापट ते संपायला पण आले. हे ग्रेव्ही बनवायची ह्याच्यानंतरला बघू बनते का आपलं मंचुरियन संपा. आता खाऊया पटापट. मित्रांनो मस्त पनीर मसाला पुरी मंचुरियन दिसतात अजून मंचुरियनसाठी हे पण ठेवलं भावत ग्रेव्ही. अरे मंचुरियन ग्रेव्ही मस्त सगळं बनवून झालेलं. आपण जरा झोपले, डोकं जाम डोक्याला लागलेलं म्हणून जरा झोपून घेतलं. सगळं बनवून रेडी केलं भावांनी. हा आणि हा तो तिकडे दिसतोय का, तो पण झोपलेला छान. तो पण झोपलेला. दोघंच आम्ही जागे होतो. ते सॉरी ते दोघं जागे होतो, आम्ही दोघं झोपलेलो. असं बोला. आता खाऊया मस्त टेस्ट बघा कशी भावाने बनवलेत मंचुरियन ग्रेव्ही. नंतर खाऊया. पहिले पनीर खाऊया. पनीर एक नंबर 5 स्टार फेल आहे का बोलतो. 5 स्टार फेल आहे. चला आता आपण खाऊया मस्त. बघा टेस्ट कशी पुरी मित्रांनो. मस्त असं एकदम प्रॉपर कुललेली. आता लेट उठलाय म्हणून मोठा मोठा असा पुरा बनवलाय. टेस्ट मारतोय. टेस्ट करून बघूया. पनीर थोडासा मसाला. किती रेटिंग भावाला? किती रेटिंग देणार आपल्या भावाला? 5 out of 100. भाई साहब पावर, एकदम पावर बनवलंय काय. पावर झाले. पावर 1 साइड बनवलं दोघांनी. आता काय हो झोपून उठलाय ना, आता परत झोपेल भाई. खायसाठी उठवलाय त्याला फक्त. आता झोपून जाईल. सकाळी सनराईजला उठ्या. आता सनराईजला उठ्या. हा सनराईज बघा. बघा मित्रांनो भांडी घासायला आलं मस्त. ते पण मस्त नदीच्या किराणी, नदीच्या किनारे आलं मस्त. हा डॅम आहे पूर्ण मोठा. सकाळी भारी वाटेल दिसायला. तर भांडी धुया. भांडी धुवून बघा थोडासा आराम करूया. सकाळी 3 वाजायला आलेत. 7 वाजेनंतर सनराईज होऊन जाईल मस्त. बघा सनराईजचा व्ह्यू पण कसा दिसतो. Few moments later. मित्रांनो मॉर्निंग झालेले फायनली. मस्त झोपून वगैरे उठलो. 3 वाजता झोपलेलो आम्ही. आता 6:15 झाले. 6:15 वाजता मस्त झोप उघडली आहे. हे बघा नजारा बघा नजारा. अजून सूर्यदेवता आपले आलेले नाहीत. फॉगमुळे परत दिसत नाही. बघा इथं ऑरेंज दिसते ना. अजून आले नाही. आता बघा जरा फॉगी वेदर झालं. तर मस्त फेस वॉश करून घेऊया पाण्याने आपल्या. अजून किती वाजेपर्यंत जर आपले सूर्यदेवता प्रकट होतात. कॉफी वगैरे थोडंसं बनवूया परत. झोप वगैरे मस्त झालेली. सूर्यदेव दिसायला लागलेत. तर आता वाईब येईल थोडीशी. अजून थंडी वाजत होती काल थोडीशी. आता आपण तिकडे जाऊ. तिकडे फोटो काढायला बाबा जरा काय आहे का तिकडे. साहिल भाऊ आपले तिकडे टाइमलॅप्स काढतायत. जरा फोटोशूट करूया. बघूया. झालेलं आहे फोटोशूट वगैरे झालेलं आहे.
दोघं कंटाळून तिकडे गेले, आमचे फोटो काही संपत नव्हते. आता इथं जाऊ साहिल भाऊ कॉफी बनवायला बसलेले आहेत. कॉफी बनवून झालेलं आता मस्त बघा. इथं स्पॉट होता रे, मिस केला आम्ही जरा. इकडं जर आलो असतो ना डायरेक्ट आहे बघा, लाकडं बिकडं सगळं होतं, फक्त येऊन टेंट बांधायचा होता. आता जाऊया कॉफी पिऊया, भूक लागली आहे, मॅगी खाऊया आणि मग रवाना होऊया घरच्याला. आणि याच्यात आपण तळलेलं ना धुवून पण ते एकदम दूध खराब झालेलं आहे. कॉफी मिस केली, कॉफी प्यायला भेटली. एकच टाकलं ना दूध, अजून एक आहे ना, साखर टाकली सगळ्यात. मित्रांनो फायनली मॅगी रेडी झालेली आहे. साहिल भाऊनी मस्त मेथीने मॅगी बनवलेली सकाळ सकाळ. आणि बघा अजून एक जण आपल्यासोबत जॉईन झालाय. लास्ट टाइमला आपल्याला भेटलेला कुठला प्लेस होता रे ते? हा रसायन नाही, लेकचं नाव काय? ते डॅमचं आपल्याला भेटलं लास्ट टाइम. या टायमाला आपण मेसेज केला, त्यांनीच प्लेस सजेस्ट केलेली, रील पाठवलेलं. म्हटलं भाई काय प्लेस आहे. आता मस्त मॅगी खाऊया. कशी झाली रे मॅगी? एक नंबर झाली. कशी आली मॅगी? मेरी मॅगी. आणि भाई सायकलिंग करत आलाय का? किती 20-25 किलोमीटर चालवली ना? 20-25 किलोमीटर सायकल चालवली. पनवेलवरून चालवत आला. आता खाऊया पण मॅगी. गाइस फाइनली अपना आज का डे कैंपिंग का खत्म हो रहा है, मतलब नाईट खत्म होती, डे चालू हो गया अभी. आता सगळं पटापट आवरून घेऊया, कारण का लेट झालं ऑलरेडी. मला पण जायचं, आता बाहेर जायचं आहे. तर मजा आली फुल. स्पॉट पण भारी आहे. मोरबे डॅम आहे लोकेशनचं नाव. तुम्ही डायरेक्ट गुगलला टाकलं तरी पण तुम्ही येऊ शकता. स्पॉट वेगळा जरा, स्पॉट तुम्हाला दिवसातच बघायला लागेल, कारण का इथं कसं रात्रीचं आम्ही आलेलो म्हणून आम्हाला स्पॉटच दिसत नव्हता. त्या साईडला अजून एक स्पॉट भारी होता. आणि असं डायरेक्ट साईन उघडली की डायरेक्ट नाही का तो व्ह्यू दिसतो सनचा, तो होता. पण मिस केला आम्ही. आता डायरेक्ट आपण पॅक करायला घेऊया. व्हिडिओ इथंच संपवूया. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबा मित्रांनो, एक सांगायचं राहिला. जर या व्हिडिओला 100 लाईक आणि 10-20 कमेंट तरी आले ना, 100 लाईक पाहिजेत आपल्याला. 100 लाईक असेल ना, जर पुढची व्हिडिओ एवढी खतरनाक येणार आहे ना, म्हणजे असं बोलतात ना एकदम भयानक. जंगलामध्ये पूर्ण राहायचं. आता कसं ओपन ठिकाणी राहतो आपण, जंगला ठिकाणी राहायचं आहे, तिथे असं हॉरर टाईप, थोडंसं हॉरर टाईप. पण या व्हिडिओला 100 लाईक झाले पाहिजेत, तरच आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण तसे आणू. तर या व्हिडिओला 100 लाईक करून जाऊ.